यानंतर कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत। महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लक्षात ठाकूर, शिक्षणाची दारं ज्यांनी उघडी करून दिली ते महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई, सर्वच क्रांतिकारकांना अभिवादन करून ज्यांनी हा भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्यांनी हा देश घडवण्यासाठी आजपर्यंत आपलं आयुष्य वेचलं, त्या सर्वांना अभिवादन करतो। आणि आज सर्वांना मनापासून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जयंती उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो। 18व्या शतकामध्ये 8 नोव्हेंबर 18ला राघोजी भांगरेंचा जन्म झाला देवगाव गावाला। राघोजींचे वडील सुभेदार म्हणून रामजी भांगरे राजूर परगण्याचं काम पाहत होते। त्याआधी राघोजी भांगरेंचे आजोबा असतील, पणजोबा असतील, त्यांच्या पेशवाई विरुद्ध अनेक वेळेला युद्ध झालं। त्या काळामध्ये ज्यांनी आदिवासींवरती अन्याय करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला राघोजी भांगरेंचं जे घराणं आहे ते कायम आदिवासींच्या बाजूने राहिलं। काही काळानंतर रामजी भांगरेंची सुभेदारी काढून बांबळ्यांना सुभेदारी देण्यात आली। रामजी भांगरेंना कैद करण्यात आलं आणि त्यांना काळ्या पाण्याची सजा देण्यात आली। रामजी भांगरेंना 2 मुलं आणि 1 मुलगी रखमिनी। रमाईची ही सगळी लेकरं यांनी आपल्या बापावरती झालेला अन्याय, त्याचा बंडाचा झेंडा पुकारला आणि या अन्यायाला वाचा फोडायची ठरवली। राघोजींचं बंड जे आहे ते अवघ्या 15व्या-16व्या वर्षामध्ये इतकं पेटलं गेलं की राघोजी जुन्नर, सिन्नर, इगतपुरी प्रांत, आताचा अहिल्यानगर जिल्हा, ते मागचा अहमदनगर जिल्हा, या सगळ्या भागामध्ये राघोजीचं बंड आणि मोठा उठाव झाला। त्यावेळेला ज्यावेळेस राघोजींचं बंड झालं त्यावेळेला वासुदेव बळवंत फडके फक्त 5 वर्षाचे होते। वासुदेव बळवंत फडकेंनी नंतरच्या काळात बंड केलं, त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणताय। हे काही बळवंत फडके म्हटले नव्हते, वासुदेव बळवंत फडके म्हटले नव्हते की मला आद्य क्रांतिकारक म्हणा, परंतु आदिवासींचा इतिहास शरद टिपे म्हटले तसा गाडला गेला, हा इतिहास पुढे आला नव्हता। आणि नंतरच्या काळामध्ये इंग्रज गॅजेटमध्ये हे पुरावे सापडले आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं नाव पुढे आलं। आजही राष्ट्रपती भवनात गेलं तर राघोजी भांगरेंचा सगळ्यात वरती फोटो आहे क्रांतिकारकांमध्ये। राघोजींनी मोठं बंड केलं। मगाशीच
सरांनी सूत्रसंचालन करताना इतिहास सांगितला. या इंग्रज राजवटीला सळो की फळ करून सोडलं. रतनगडाच्या परिसरामध्ये राघोजी भांगरेंचं बंड वाढलं. पट्टा किल्ल्याच्या परिसरामध्ये राघोजींचं बंड वाढलं आणि बाडगीच्या माचीवरती राघोजी भांगरेंचं वास्तव्य असायचं. राघोजींच्या बंडाला साथ देणारे कोण होते? राया ठाकर, लक्षा ठाकर, देवजी आव्हाड. देवजी आव्हाड हा त्या बंडाचा मास्टर माइंड असायचा. अजूनही बरेच बंडकरी, वाकीचे, सगभोर असे कित्येक तरी बंडकरी या बंडामध्ये सामील होते. पण राघोजी भांगरेंचा घात झाला आणि खरं तर राघोजी भांगरेला पकडून देणाराही आपलाच बोकड होता. त्यांनी पंढरपुरामध्ये राघोजी भांगरेला दाखवून दिलं. त्यानंतर राघोजी भांगरेला पकडलं गेलं. राघोजी भांगरेला ठाणे कारागृहात टाकलं गेलं आणि राघोजी भांगरेंचा फाशीचा दिवस ठरला. 2 मे 1888. हा खरं तर भारतासाठी, आपल्या समग्र आदिवासी समाजासाठी काळा दिवस होता. राघोजी भांगरेला फाशीवर देण्यात आलं. राघोजी भांगरेंचं प्रेत उचलायला सुद्धा कुणी नव्हतं. ठाणे जिल्ह्यातील काही जी लोक आहेत ते तिथे गेले, राघोजीचं प्रेत घेतलं आणि आजही ठाण्यातलं जे एक गाव आहे तिथं आजही राघोजीचा दिवा लावतो. बहुजनांचं गाव आहे. राघोजी भांगरे काही एकट्या आदिवासी समाजाचा नव्हता. या भारत देशासाठी राघोजींनी आपलं बलिदान दिलंय आणि म्हणून आज या लखलखत्या तेजाला, ह्या सूर्याला, या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी आपण सगळेजण जमलोय. आणि आपलं भाग्य आहे की तो राघोजी भांगरे आपल्या तालुक्यामध्ये जन्माला आला. आपण भाग्यशाली आहे की ती माती आपल्याला रोज कपाळाला लावायला भेटते. ज्या राघोजींनी या देशाची पहिली क्रांती उभी केली इंग्रजांविरुद्ध. मग जर आपण राघोजीचे वारसदार आहेत तर आपली पण काही जबाबदारी आहेत. समाजाची प्रगती झाली पाहिजे. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलंय घटनेच्या 342व्या कलमानुसार, ते आरक्षण याच्यासाठी दिलंय की आपण इकॉनॉमिकली बॅकवर्ड होतो म्हणून नाही दिलं, की हा समाज मूळ प्रवाहामध्ये यावा, हा समाज शक्तिशाली बनावा, हा लाजरा बुजरा समाज, डोंगरामध्ये राहणारा समाज पुढे यावा. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं. शिकलो, सवरलो, मोठे झालो, पण अभिलाषेपुढे आपण समाजामध्ये गट काढायला लागलो. कोण पुतळ्याचं राजकारण करायला लागला, कोण अॅट्रॉसिटीचं राजकारण करायला लागला, कोणी तरुणांना दारू पाजायला लागला. जशी वापरता येतील तशी पोरं वापरायला सुरुवात झाली. हे मी महाराष्ट्राचं सांगतोय, त्याला अकोलेही काही अपवाद नाहीये. मित्रांनो, मला तुम्ही सांगा, खांद्यावरती घोंगडी घेऊन जर आपला बाप शेताला गेला तर तो धनगर होतो काय? आपल्याकडे घोंगडी वापरतेत ना. पर बग्यावर गेला तर बग्यालाही खालीवर घोंगडी टाकायची, बग्याला बसायचं आहे ना. अरे हे भाषण करायला लागले म्हणून किरण लांबटे, तो कोण पडळकर फिडळकर कोणतरी आहे म्हणे, त्याला पुरावे जमा करून देतोय.
की अंगावरती घोंगडी टाकली म्हणजे राघोजी भांगरेच्या धनगर होईल राघोजी भांगर. आणि अशा पद्धतीचं विष पाजून तुम्ही विष पेरून काय करणार आहे तुम्ही? आता पडळकरची हिंमत नाही आमच्या नजरेत नजर घालून पाहायची. आमच्या दादा मी उभा असलो ना असा तो कोसो मैलानं दूर जातो. आणि जर आदिवासींच्या वाटे गेलं ना त्या प्रश्नावर तर विधानसभाच्या सभागृहात पण सोडणार नाही त्याला. एकोणीसशे 78 सालापासून धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा चालू होता. तेव्हापासून ते घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत. कधी 1978 बरेच आमदार झाले मध्ये. हा निकाल 2022-23 ला आपण निकाली काढला. हायकोर्टाचा निकाल आपल्या बाजूला राहायला लागला आणि धनगरांचा प्रश्नच आदिवासींमध्ये यायचा मिटला. आता निवडणुका आल्या जवळ म्हणून बंजारा समाजाचे आंदोलन सुरू झाले. अजून कुणाकुणाला डोहाळे लागले की आम्ही आदिवासींमध्ये येऊ. पण अरे आमच्या माग बाबासाहेबाची घटना आहे. हे आम्हाला संविधानिक आरक्षण आहे एससी आणि एसटीचं. याच्यामध्ये कोणी येऊ शकत नाहीये. मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्टोक्ती दिली की एससी आणि एसटीचं आरक्षण राज्याच्या हातात काहीच नाही. पण हे पुढारी खोटं खोटं सांगताय. हे बाकीचे व्हॉट्सअप वरती लिहिणारे ज्याला शंभरून पुसता येत नाही ते बी लिहिते अरे तुम्ही काय आदिवासी आमदार काय करतेत म्हणे. ताळपाडे साहेब ज्या वेळेला घुसखोरीची बैठक झाली त्यावेळेला तुम्ही होते. बाकीचे निवडणुका लढवणारे कुठं होते? पुतळ्याचं राजकारण करणारे कुठं होते? जळगावचे आणि त्या परिसरातले जे बोगस कोळे आहेत. दशरथ भांडे कोण आहे माहिती आहे आपल्याला है ना? अरे ज्यांच्या घरच्या लग्नावर मोर्चा ज्यांनी आणले ते आता एकत्र झाले. चांगली गोष्ट आहे काय म्हणणं नाही आपलं. पण ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांबरोबर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बैठक लागली होती बोगस कोळी 500,000च्या संख्येने होते आणि आपण मात्र 10-20 जणच होते. ताळपाडे साहेब त्यावेळेला अजून एका कार्यकर्त्याला धक्काबुक्की. आम्ही सांगितलं की हे कधीच कोळे होऊ शकत नाहीयेत. हे कधीच महादेव कोळी होऊ शकत नाही. कारण गोविंद गारेंनी पुस्तकात लिहून ठेवलंय का महादेव कोळी कुठे जातो. इंग्रज गॅजेटमध्ये जोपर्यंत आरक्षणही दिलं नव्हतं त्या गॅजेटमध्ये महादेव कोळ्याची स्थानं लिहिलेली आहेत. आणि मग समोरचे चिडले गेले. ते महादेव कोळी ठरू शकत नव्हतं. त्यांना आरक्षण भेटू शकत नव्हतं. त्यांनी चीड म्हणजे आमच्या काही कार्यकर्त्यांना भांडायला सुरुवात केली. आमच्यावरती शिवीगाळ झाली. त्यावेळेला हे कुठं होते? अरे बोगस कोळ्यांच्या पैशातून तुम्ही निवडणुका लढवता आणि समाजाला कर विठीस धरता. खरं सांगा मधल्या काळात राघोजी भांगरेंच्या पुतळ्याची विटंबना झाली का? आणि जे हात तो किल्ला घडवते. आता तुम्ही आज गेले असतील दर्शनाला ना सगळे. सुंदर असा किल्ला बनवला आहे. म्हणजे आजच तो वाटतंय की असा 100-150 वर्षापूर्वीचा किल्ला आहे की काय? शिवरायांच्या काळातला किल्ला आहे का काय? राघोजी भांगरेंच्या काळातला किल्ला आहे का काय? तिथं आपलं म्हणणं होतं आज हा दिवस आहे ना मला तिथं घ्यायचा होता. तिथं कार्यक्रम करायचा होता पण यांनी घाट घातला. आणि जो ब्रांचा पुतळा उभा करायचा होता तो उभा राहिला म्हणून जे कारागीर ज्यांनी तो किल्ला उभा केला आहे त्यांच्यावरती 18 शिट्या टाकल्या. त्यांना जेलमध्ये बसवलं. काय गुन्हा होता त्या इंजिनियरचा? काय गुन्हा होता तिथं काम करणाऱ्यांचा? अरे म्हणजे ताजमहल बांधल्यानंतर जसं त्या औरंगजेबानं कारागिरांचे हात कत्ल केले तुम्हाला कोणती उपमा द्यायची आता? अशा पद्धतीचं राजकारण बदभैली करताय तुम्ही. पिंपळकरे पूल उभा राहत असताना
त्या मधुकर रामचंद्र पिचडला कोणी पुढे केलं? 17 वर्ष रखडलेला पूल मी 27 महिन्यात पूर्ण केला. त्याला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं नाव दिलं. आणि देवगावला ब्रांचा पुतळा आणि सुंदर अशी मेघडंबरी उभं राहण्यामागचं कामच ते होतं की महाराष्ट्रातून देशातून आदिवासी येतील तिथं दर्शनाला, बाकीची महाराष्ट्रातली देशातली जनता येईल आणि तो तिथे गेल्यानंतर भारावून जाईल आणि दरवर्षी ऊर्जा घेण्यासाठी परत तिथे येत जाईल. मग जुन्या पुतळ्याचं काय करायचं होतं? तर ठरलं होतं असं की गावकऱ्यांना घ्यायचं आणि खालच्या हॉलमध्ये तिथं जो खासदार निधीतून हॉल झालाय तिथं चौथारा उभा करायचा. सगळ्या विधीसह सन्मानानं तो पुतळा नेऊन तिथं बसवायचा. हे आमचं धोरण. आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारता त्या ज्यांच्यावरती केस दाखल होते त्यांना काय म्हणत होते तुम्ही? त्या लहामटेचं नाव घ्या म्हणे, सोडून देतो. त्या लहामटेचं नाव घ्या, सोडून देतो. पण त्या जगात चांगली माणसं आहेत म्हणून हा देश चालतोय. ते लोक म्हटले तो एक माळकरी बाप होता तिथं, माझं पोरगा किती दिवस जेलमध्ये राहिलं तरी मी खोटं बोलणार नाही. या सरड्याच्या अवलादी बाहेर निघाल्यावर रंग बदलतात आणि सांगतात आम्ही कुठे अॅट्रॉसिटी करा म्हटलो. मग का नाही गुन्हे मागे घेतले? मला हे याच्यासाठी सांगायचंय मित्रांनो, किरण लहामटे काय हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. जर खरंच पुतळ्याची विटंबना झाली असते तर महाराष्ट्र पिटून उठला असता. पण यांना 700 माणसं गोळा करता आली नाही. किती दिवस असं गलिच्छ राजकारण करणार? कुठंतरी हे थांबलं पाहिजे. अकोले तालुक्याच्या प्रगतीमध्ये तुम्हाला संगमनेर सारखं वागून चालणार नाहीये. जातीपातीचं राजकारण आपल्या तालुक्यात चालत नाहीये. आपण एकमेकाच्या हातात हात घालून शाहू फुले आंबेडकर शिवरायांच्या राघोजी भांगरेंच्या विचारानं तालुक्यात जगतोय. भविष्याच्या काळात आपल्याला तसंच करावं लागणार आहे. कोणी ठरवलं असेल तालुका नेऊन कुणाच्या पायाला बांधू? अरे नालायका हो, तुम्ही नतमस्तक झाले, आम्ही नाही कुणाच्या पायावरती नतमस्तक होणार. हा आजही तालुका क्रांतिकारकाचा कालही होता आणि उद्याही राहणार आहे. हा क्रांतीचा इतिहास आहे. जल जंगल जमीन हा आमचा अधिकार आहे, हा राघोजी भांगरेंनी बिरसा मुंडाने सांगितलं आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या राजकीय फायद्यासाठी कुठं जायचं तिथं जा, कुणाला विकून घ्यायचं तिथं विकून घ्या, पण तालुका विकायचा प्रयत्न कुणी करायचा नाही. आम्ही जोपर्यंत मी जिवंत आहे ना, जी किंमत मोजावी लागेल ती मोजेन, परंतु हे आक्रमण तुमच्या सर्वांच्या साक्षीने आपल्याला ठोपवायचं आहे आणि त्यासाठी कटिबद्ध व्हा. येणाऱ्या भविष्य काळातल्या निवडणुका आहेत. पैशाचा पाऊस पडेल. आपल्याला खरेदी करण्याचा मागही प्रयत्न झाला, आताही प्रयत्न होईल. पण आपण जर खरंच राघोजीचे वंशज असणार, राया ठाकरे लक्षा ठाकरेचे वंशज असणार, कोंड्या नवल्याचे वंशज जर आपण असू तर आपण येणाऱ्या या संकटावरती मात केली पाहिजे, त्याला विरोध केला पाहिजे. आणि मला वाटतं हे काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. मागे खासदारकीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला तुम्ही सगळे मला सांगत होते की साहेब तुम्ही आम्हाला काही सांगू नका, तुमच्या वेळेला काय करायचं ते करू. तुम्ही जे करायचं ते केलं. आता परत तुम्हाला जे करायचं ते करण्याची वेळ परत आली आहे. मुळेच्या पाण्यावरती डोळा आहे, प्रवरेच्या पाण्यावरती डोळा आहे, आढळेच्या पाण्यावरती डोळा आहे. हिम्मत आहे का यांना खालच्या राज्यकर्त्यांना अंगावर घ्यायची? हिम्मत आहे का पोरांना निर्व्यसनी राहा सांगण्याची? अरे उद्योग व्यवसाय काय, MIDC लिंगदेवला सुरू होणार आहे. लगेच MIDC मंजूर झाली ती म्हणे आता पाण्याचं काय करायचं, पाणी खराब होणार. लगेच MIDC मंजूर झाली तर म्हणे एवढीशी MIDC. अरे मग काय आदिवासींच्या सगळ्या जमिनी घालवायच्या का काय? आज
शनिवार रविवार सतीश भांगरे साहेब मागच्या पट्ट्यातल्या लाईट घालवल्या जातात, आपलं रेंज घालवली जाते BSNL ची. कोण घालवतंय रेंज? कोण म्हणतं का मागच्या पट्ट्यातली पोरं जी काम करताय त्यांच्याकडे काही लायसन बिसन आहेत का तरच त्यांना टेंट बिंट टाकू दे असं कोण म्हणताय? फॉरेस्ट अधिकाऱ्यांना सांगितलं की आमच्या पोरांचा रोजगार हटला नाही पाहिजे. तिथं जे साहसी पर्यटन आहे त्याच्यासाठी सांदन व्हॅलीला आपण परवानगी दिली आहे. हरिश्चंद्रगडला आहे तिथं तो कोकणकडा म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात सुंदर कोकणकडा आहे तो थरारक कोकणकडा आहे तो हरिश्चंद्रगडचा. तिथं पण आपण साहसी पर्यटनाला मंजुरी दिली आहे. रस्ते बदललेत, पूल केलेत, उपजिल्हा रुग्णालय अकोल्यात होत आहे, सिनियर डिव्हिजनचं न्यायालय अकोल्यामध्ये मंजूर झालंय. अकोल्यात एका तालुक्यात 2 कोर्ट असणारा पहिला तालुका आहे. राजूरला पण आपल्याला कोर्ट आपलं उपजिल्हा रुग्णालय करायचं आहे. 17 ॲम्ब्युलन्स दिल्या. पहिली काय परिस्थिती होती? आणि म्हणे या किरण लामटेला हरवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. वाईट आहे का इतका किरण लामटे? असेल वाईट तर तुम्हीच मला उभं नका ना करू. सांगा किरण लामटे रजा घ्या, रजा घ्यायला तयार. अरे मी चांगलं सांगतोय, लोकांना निर्व्यसनी करतोय, त्यांचा अधिकार देतोय, त्यांच्या जमीन बळकवल्या त्याच्याविरुद्ध आवाज उठवतोय, तर हे मला संपवायला निघाले. आता तुमच्या हातात आहे किरण लामटे संपवायचा का वाढवायचा. तुम्हाला जो सांस्कृतिक बदल झालाय, जे रेस्ट हाऊस, तुमच्या नर्सरी या ठिकाणी होणाऱ्या पुराड्यांच्या पार्ट्या बंद झाल्यात. सगळे गुन्ह्या गोविंदानं राहत आहे. हिंदू, मुस्लिम, आदिवासी, दलित ही सगळे गुन्ह्या गोविंदानं राहत आहे. असं पाहिजे का नुसते भांडणं मारामाऱ्या पाहिजे? थोडं संगमनेरकडे पहा काय परिस्थिती आहे. कार्यकर्त्यांना आवाज उठवला का त्याला दाबला. आता तुम्हाला जागा करतोय. तळपाडे साहेब तुमच्यासारखी माणसं माझ्या बरोबर काम करताय. सतीश आलाय. जर अजून बरेच कार्यकर्ते आहे. आपल्याला जबाबदारीने काम करावं लागणार आहे. आपण आदिवासी समाजाचे देणेदार आहे. निवडणुका येतील जातील, भरत पारदी ते हरिश्चंद्रगडचा रस्ता करायचा आहे बरं का लवकर आपल्याला. हा, यासाठी सगळ्यांनी मगाशी हातात हात घातले ना तसे उभे राहा. अट्रॉसिटीचं जातीपातीचं राजकारण कराल तर याद राखा. अरे किरण लामटेला जातीवादी ठरवायचा प्रयत्न, या माझ्या घरात मी कोणत्या जातीचा आहे तेच तुम्हाला कळणार नाही. पहिला मी माणूस आहे. आदिवासी समाजाच्या जन्माला आलोय. एसटीचं आरक्षण आहे मला, पण त्या समाजासाठी लढावं लागेल ना. त्या समाजासाठी लढताना मी दुसऱ्यावरती अन्याय नाही केला. असं हे गुन्ह्या गोविंदाचं आपण जे वातावरण केलंय ते टिकवायचं आहे. राघोजी भांगऱ्यांनी ज्याच्यासाठी प्राणाचं आहुती दिली आहे, बलिदान दिलं आहे, ते रक्त आपण वाया नाही जाऊ द्यायचं आहे. जे आपल्या विरोधात आता लढताय ना ते सुधारले ना. त्यांनी लोकांचा छळ बंद केला, लोकांना जे काही त्रास देत आहे तो बंद केला, तर आपण सगळे एकत्र येऊ. एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान. पण तशी बुद्धी ईश्वर त्यांना देऊ. आज राघोबाजी भांगरेंच्या जन्म दिनी आपण एक संकल्प करूया की आपला अकोले तालुका कधीच आपण कुणाच्या पायदळी घालणार नाही. आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवू. कोणा नेत्याचा गुलाम नाही हा अकोले तालुका. स्वतंत्र विचारसरणी असलेला हा अकोले तालुका आहे. त्याला जपायचं आपण सगळेजण काम करूया. आज तुम्ही आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरं तर हा कार्यक्रम मला बरेच जण म्हटले, मागाशी वार्ताहर आले होते की साहेब हा कार्यक्रम तुम्ही सुरू केलाय, हा असाच चालू ठेवा. हा महाराष्ट्रातून देशातून लोक इथे यायला सुरुवात होतील. जसं जागतिक आदिवासी दिन आपण सुरू केला आणि त्याचं मोठं स्वरूप झालं, तसंच
आज यात्रेचं स्वरूप या समारंभाला आलंय आणि त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचं मनापासून आभार मानतो. खरं तर आभाराचा कार्यक्रम सतीशजी भांगरे यांच्याकडे आहे. सतीश दादा, तुम्ही जेवणाची सुविधा केली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. भरत पारधी असेल, नीताताई आवारी असेल, सतीश दादा असेल, तळपडे साहेब असतील, आमची जी पोरं राहटात बसायला येतात त्यांना म्हणे फ्री पास दिले तुमचे मनापासून धन्यवाद. फक्त ह्या वर्षी दिले, दरवर्षी देत जा, नाही तर काय आहे की नाही. असं सगळे एकामेकाच्या हातात हात घालून दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करू. अकोल्यामध्ये जागतिक आदिवासी दिन होतो, कळसुबाई महोत्सव होतो, नवरात्र उत्सव पार पडतो. आपण आपल्या आदिवासी भागासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा 8 नोव्हेंबर राघोजी भांगरेंचा जन्मदिन इथं मोठ्या उत्साहानं संपन्न करू. परत एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण उभे आहात, तुमचं मनापासून धन्यवाद मानतो. उलगुलान जारी है. जय आदिवासी. धन्यवाद आमदार साहेब.